ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि यानंतर नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। नाशिक जिल्ह्यातल्या शाळा सुरू होणार की नाही याचा फैसला उद्या होणार आहे। पालकमंत्री छगन भुजबळ या संदर्भातला निर्णय घेणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकाऱ्यांची उद्या तातडीची बैठक सुद्धा बोलावली आहे। कोरोनाची स्थिती, शाळांची तयारी आणि पालकांची मानसिकता या सगळ्या प्रश्नांचा, या सगळ्या गोष्टींचा हा निर्णय घेताना विचार केला जाणार आहे। या सगळ्या घटकांचा विचार केला जाणार आहे। त्यामुळे नाशिकमधल्या शाळा सुरू होणार की नाही याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अखत्यारीत असणार आहे। टीव्हीवर सुद्धा पाहतो, अनेक मुलांच्या माता सांगतात की आम्ही मुलांना पाठवणार नाही। तर सकाळी जे आमच्या अधिकाऱ्यांबरोबर मी चर्चा केली आणि म्हटलं की आजचा दिवस जे आहे सर्वसाधारणपणे शाळांमध्ये संमतीपत्रक असेल तरच शाळेत यायचं आहे। तर साधारणपणे काय कसं काय आहे ते जरा बघा काय आणि काय निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय आजच्या दिवसाचा अभ्यास करून आम्ही उद्या सकाळी मीटिंग घेतो आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही हा निर्णय जो आहे जाहीर करू स्थानिक पातळीवर नाशिक शहर नाशिक जिल्ह्याचा।